तर मित्रांनो, आईचा पहिला मोबाईल होता ना, त्यात आईला शिकवलं होतं वजाबाकी गुणाकार भागाकार. ऐन वेळेस आहे ना पटक्यानी करायला लागतं हे ना. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, मी ना घर झाडत होतो नेमकं देवाला पैसे आले तर लक्ष्मीचा फोटो खाली पडलाय. पुजारी असलं कसलं देव पूजताय? राहिलं असं विसरून काय ते काही लक्षात राहिलं नाही. ती पण लक्ष्मी लक्ष्मीच राहिली बाई. तर मित्रांनो, औषध मारायला वावरात जायचं होतं. आता टाईम झालाय 9:05 झाल्या. पप्पा ते इकडं मस्तपैकी झोपलं. काय झालं माहिती का, मी चाय चपाती खात होतो आणि थोडं फुलपात्र गरम होतं. पप्पाच्या वेळेला इथं ठेवलं, लय जोरात चटका बसला. पप्पा बोलले मी येणारच नाही औषध माराय. त्याच्यामुळे पप्पा नाराज झाले आणि ऊन पण लय झाले. आता 30 किलो मारलं, 40 किलो मारले. आता 40 असं 30 असेल, 30-32 किलो तरी कोण असेल. बरोबर त्या फ्लॅश लाईट खाली बसलाय. बघ कसं आहे. सकाळी कसा चटका बसला मुस्काळच ना घेऊन चटकाचा बघतो ना ते इथं. बघू नाही नुसतं टेकवलं होतं. हा चरकेने आग निघली. अगो बाया, तू जेवला का? काय खाल्लंय? भात. काकाकडे बघा, काकाकडे बघा, काकाकडे बघा. तुमची मम्मी गेली रानात, गेली रियांशीच राहायला. मम्मी कुठे गेली? रानात गेली. किलो मका आहे? मका नाही, मिरच्या 15 रुपये किलो. 15 रुपये किलो. आणि गेल्या वेळेस आहे ना लॉकडाऊन मध्ये 3 रुपये किलोने मका नेसली होती. आता आहे ना 15 रुपये किलो मिरची. कोणच घ्याय ना निसाय. घ्या की निसायला. घेतो ते तुलाच बाबा. बसल्या बसल्या यायचं निसायला. नको बाबा, काय नको, तुलाच राहू दे. तर मित्रांनो, रियांशांनी पण मिरच्या निसाय घेतल्या. तुम्हाला दावतो. किती वाजता येतात मिरच्या? तू पण किती आधी किती किलो निसते? 8 किलो फिनिंग. आणि कसं किलो आहे? उन्हाळ्यात चांगले आहे ना बसल्या बसल्या. मकापेक्षा मका 3 रुपयांनी होती. हाताची लय आगावली. ग्लोव्ज घालायचं. हँड ग्लोव्ज आणू. हँड ग्लोव्ज नाही. तर मित्रांनो, आईचा पहिला मोबाईल होता ना, त्यात आईला शिकवलं होतं वजाबाकी गुणाकार भागाकार. ऐन वेळेस आहे ना पटक्यानी करायला लागतं हे ना. कडचं दाबायचं. हे ओके आहे ना आई? ओकेच्या शेजारी हे आहे ना, ते दाबायचं. आता आपली वाल 35 किलो भरली ना, 35 आणि इकडं गुणिले करायचं असलं ना, ही 4 बटणं आहे ना. आणि बघ इकडं वजाबाकी, इकडं गुणाकार आहे, इकडं अधिक आहे. हा अमाऊंट दाब. किती किलो आहे? 80 किलो. हो आलं 2000. लगेच शिकले आहेत. आईला शिकाय जरा वेळ लागून, पण आई लगेच शिकली. आता शिक मिरच्या लागल्या त्याला. एकच झाड आहे पण किती डेरेदार ठसलंय. गोल गोल भारी दिसत आहे. लावलेत बघ खाली. तिथं त्या वांगे शेजारी 2-3 लावल्यात आणि डांप्यापाशी 2-4 आहेत. बागेत लावल्यात काय मिरच्या? आपली एक कैरी काढून बघ बरं. असा असतो 4-4 असे कापायचं. हातावर येईन येतं. हा इकडून दाबा. तर मित्रांनो, असले कैरी असले गोडे का नाही? हे नाही काय नो कुई नाही त्याच्यात. नाही. असलं गोड आंबा आहे का नाही, आणि काहीच आंबट नाही, काहीच. सहज माणूस खाऊ शकतो. कापता येणार रे. पप्पानी इकडून बी खाऊंडा मारलाय, इकडून बी खाऊंडा मारलाय. खाऊन बघा ना, पहिलं खाऊन बघा ना. काहीच आंबट नाही. खरं काय हाय का आंबट? ओके. पण आंबट नाही म्हणले गोड कस काय असतो ना. तर मित्रांनो, आंबा कट करून झालाय आणि ह्याच्यात एवढे बारीक कोई निघली का नाही? ह्याच्यापेक्षा छोटी आहे अजून. ह्याच्यावर मासे बाळा बघ, हे सगळं मासे. हातावर येईन ना सावकाश. तर मित्रांनो, ही मीठ आणि ही कैरी. त्याच्यावर झाकण गोष्ट लावतो. मित्रांनो, फायनली मिरच्या निवडायला आलेले आहे. आधी तिच्या घरी जाऊन बघू कशा मिरच्या आल्यात निवडायला. तर मित्रांनो, आदिती यांच्या घरी जाण्यासाठी ना, ही रियांश यांचं घर
त्याच्या पाठीमागे लगेच एक चाळ आहे, तिथं लगेच आदित्य यांचं घरी. 5 मिनिटं पण नाही लागत आदित्य यांच्या घरी जायला. इथली थंड मिरच्या आहे, कोल्ड रूमला असतात ह्या मिरच्या. त्यांनी 2 बॅगा घेतल्यात आकांक्षाने यांनी. वाश येतोय बरोबर हातात. तर मित्रांनो आदितीने पण ह्याच्यात धान्य ठेवले, पण ह्याचं तोंड हे झालेलं आहे, चिमलेलं आहे. आणि इथं पाणी ठेवलं, ह्याच्यात पाणी पण नाही. लाईट आली का? तर मित्रांनो आरुष लगेच घरात पळून गेला. आली लाईट, निवडायचं सोडून घरात जाऊन बसलोय. तर मित्रांनो फायनली मिरच्या निसून झाल्यात. आता जाऊ घरी. त्या मिरच्या आहे ना, मिरच्या त्या समोशात वापरतात. तर मित्रांनो मी आले आपल्यावाल्या वावरात औषध मारायला. एका बाजूला एवढा मावा झालाय का नाही, या बाजूला आहे ना कॅनोन औषध मारायचं. आणि आजच्या वावरात सावली नाही ना, डायरेक्ट गाडी वावरातच लावलेली एरंडाची सावलीला. एरंड आता लय मोठं झाले, बरोबर गाडीवरची सावली पडते. पहिलं लिंबाखाली लावायचं, लिंब पण पूर्ण वाळून गेलं. वालाची सगळी वरती फुलं होती का नाही, ती सगळी गळून गेली. 2-3 दिवस एवढं तापमान होतं का नाही, त्या तापमानात आहे ना पप्पाने पाणीच नाही दिलं, त्याच्यामुळे सगळी फुलं गळून गेली. आता परत एवढ्या शेंगा तोडल्या ना, संपला बार, कारण का वरची सगळी फुलं गळून गेली. पंप भरण्यासाठी पानं आणले होते आणि उसास खोलून आहे ना पंप भरायचा होता, पण तिकडे शेजारी पाणी चालू आहे, डायरेक्ट तिकडूनच पाणी आणतो. जबर काट आहे का नाही, असलं काट आहे, वाकडं काट आहे. कावळा आंघोळ करायला आला होता, पक्षी पण आलेत. आता ऊनच केवढं आहे, आपल्याला गरम होतंय, तिथे बारका जीव आहे. अरे पण आपण नाही उभंच करायचं, उद्या सकाळ सगळं आपल्याला इकडून असायला लागणार. उद्या सकाळी इकडे तोडायचे का? मग औषध केव्हा मारायचे? थोड्या म्हणलो तिकडून जमतंय का बघू, आपण उभं करायचं थोडं. हे पक्षी बघा ना, कोकोय ते तिला काय म्हणतात, अरे अरे तिला पण गरम होत असेल बरं का. लांडी आंघोळ करते आंघोळ. तर मित्रांनो औषध मारायला चालू करतो. आता टाइम झालाय 5 वाजल्यात. इकडून उलट वार आहे ना, त्याच्यामुळे ना खालून औषध मारायला चालू करायचे. लय दिवसातून औषध मारतोय. पंप तर असला हे का नाही, इथं तर डायरेक्टच वाल डायरेक्टच झोपलेली. ह्या 2 सऱ्या मिळून 1 सरी झालेली आहे, आणि परत पुढे ना सरी उभी राहिलेली. लय जबर वाल पडली. तर मित्रांनो औषध मारताना रुमाल तोंडाला बांधायला पाहिजे होतं. निम्म औषध तर तोंडावर उडलंय. कधी कधी ना वारं गपक्याने आलं ना, डोळ्यातून तोंडावर पुडले. पहिले तोंडात पाय धुवून घेतो. तर मित्रांनो फायनली औषध मारून झाले. आता जाऊ घरी. तर मित्रांनो घरी पोचल्यावरती एक प्रयोग केलाय. पंपात थोडं औषध होतं, सगळं एवढ्या जागी मारले. पप्पाचं म्हणणं आहे की एका जागी औषध मारलं ना जळून जाते. बघू 2 दिवसात जळते का. तर मित्रांनो हे बघा, रानात जायला पाण्याची बॉटल भरली आणि पप्पाने पाण्याची बॉटल इथंच ठेवली. काय हो, दाराला पण कुलूप नाही लावलं, अर्ध्यावर नुसतं कुलूप लटकावले आणि तसंच काम झाले. तर मित्रांनो मी खुर्चीवरती बसलो होतो बाहेर, आणि आई एकदम चक्की पिटली. आणि मी मोबाईल बघत होतो, मला वाटलं कसं काय पडलं काय माहिती. बघितलं तर चक्की होती. मला वाटलं रियांशने दगड बिगड टाकला काय तिकडे. सांगून फेकायची नाही चक्की माझ्याकडं. आईला माहितीच नाही मी चक्की घेतली. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.